नमस्कार शेतकरी बांधवांनो, शेती बाजारभाव या चॅनलमध्ये मी श्रीकांत शेलवंत आपल्या सर्वांचं स्वागत करीत आहे. आज दिनांक 25 जून 2024 वार मंगळवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आपल्याला फळांच्या बाजारामध्ये काय आपल्याला बदल पाहायला मिळते. त्याचबरोबर आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून आपल्याला गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी सर्व शेतमालाचे दर पाहायला मिळतील. तर चला तर पाहू की आज मार्केटमध्ये आपल्याला फळांच्या दरामध्ये काय बदल झालेला पाहायला मिळते का. या ठिकाणी आपण पाहू शकता गावठी आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो. तर या आंब्यासाठी आपल्याला दर काय मिळालेले आहेत, त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला शेतकरी या ठिकाणी आपल्याला आंबा घेऊन या ठिकाणी मार्केटला आलेले पाहायला मिळतात. तर त्यांना आपण सविस्तर माहिती विचारणार आहे की हा आंबा कोणता आहे, त्याचबरोबर आंब्याचे दर या ठिकाणी आज आपल्याला काय पाहायला मिळतात. तर नमस्कार. तर आपलं गाव कोणतं, त्याचबरोबर नाव पूर्ण सांगा. पिंपरी गाव, तालुका वेल्हे, राजगड पिंपरी. म्हणजे पुणे जिल्ह्यातून तुम्ही इथं आंबा घेऊन आलेला आहात गुलटेकडी मार्केट पुणे या ठिकाणी. तर आंबा जो आहे तो आपला कोणता आहे आंबा? हा गावरान आंबा आहे. गावरान आंबा आहे. तर आता मार्केट जे आहे ते गावरान आंब्यासाठी काय चालू आहे आज पहिले होते 70-80 रुपये डझन. आता आवक कमी झाल्यामुळे आता त्याचे भाव 200-150 गेलेले. हां, म्हणजे आता मार्केटमध्ये आवक कमी झाल्यामुळे दरामध्ये आपल्याला बाजार वाढलेली पाहायला मिळतात. तर साधारणतः यंदाच्या वर्षी आंब्याचं उत्पादन या ठिकाणी आपल्याला जास्त पाहायला मिळालेलं आहे, भरपूर आहे. त्याचबरोबर बाहेरच्या राज्यातून देखील या ठिकाणी आवक जास्त झाल्यामुळे यावर्षी आंब्याचे जे दर आहेत ते आपल्याला कमी झालेले पाहायला मिळते. याचा काय तुम्हाला अनुभव आला आहे का? तर या ठिकाणी आपल्याला दर साधारणतः आंब्याच्या दरामध्ये आपल्याला 70 ते 80 रुपयाने जर आंबा आपण मार्केटला घेऊन आले तर याच्यामध्ये आपलं भरपूर ठिकाणी आपल्याला नुकसान झालेलं आहे. बरोबर आहे. तर आज जो दर आपल्याला काय मिळतोय तर या ठिकाणी दरामध्ये आपण काय समाधान आहेत का? आहे ना. आता समाधान आहे. आम्हाला आवक जास्त होती तेव्हा पाहून नव्हता मिळत, तेव्हा आम्ही असेच दिले माल. पण आता भाव आले तर आमची आवक कमी झाली. शेतकऱ्याला म्हणजे असं काय एवढं म्हणजे पाहिजे तसं यंदाच्या वर्षी काय नफा झालेला नाही. बरोबर आहे. तर या ठिकाणी आपलं पण आता आंबा संपत आलेला असेल. हां, म्हणजे आपल्याकडे या ठिकाणी आपण पाहू शकता क्वालिटी आंब्याची गावरान आंबा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर त्याचबरोबर हा आंबा कोणता आहे आपल्याकडे? हा पायरी आंबा आहे. तर पायरी आंब्यासाठी आपल्याला आज दर काय चालू आहे? पायरीला पहिला दर आम्हाला काय मिळालाच ना. पहिला दर होता 120-110. आता तीच पायरी 200-250 गेली. हा, म्हणजे पायरी आमच्या का आवक नाही, आता आमच्या माल नाही. हां, तर आपली पूर्ण जे बाग आहे ते किती एकरमध्ये आहे? आपली 2-3 एकरमध्ये 2 एकरमध्ये बाग आहे ते. तर या ठिकाणी आपल्याला जो दर आता सध्या पाहायला मिळतोय तर या ठिकाणी आंबे संपत आल्यानंतर या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळालेला आहे. तर मार्केटमध्ये आवक कमी आहे, त्याचबरोबर दरामध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते. तर थोडंसं आज शेतकऱ्यांमध्ये समाधान आहे, परंतु या ठिकाणी आंब्याचे जे माल आहे तो कमी होत आलेला आहे. त्याचबरोबर अजून काय तुम्ही सांगाल ते याबद्दल? ह्याच्याबद्दल सांगायचं एकच की आपल्याला एकदा झाड लावलं 2 एकरमध्ये म्हणा 3 एकरमध्ये म्हणा, फक्त याला आपल्याला भांडवल काय लागलं, फक्त पाणी घालावं लागतं. पाणी घातलं की त्याला खतपात्र पहिल्यांदाच वापरायचे. मग असं पुढं फळ याच्या टायमाला फक्त पाणी घालत राहायचं. मोहराच्या टायमाला मोहर आला की पाणी घातलं की ते कलांबी गळत नाही. गळले नाही की मग त्याचं ते फळ फिल जात नाही, ते आंब्याला धरूनच राहतं. पाणी नाही घातलं की ते फळ गळतं. म्हणजे आम्हाला काही एवढं भांडवल त्यात नाही, म्हणून आम्हाला ते प्रॉफिट मिळून जाते. करण्यासाठी जरी 100ला 150 गेला 50 टाकला तरी आपल्याला ते परवडतं, कारण त्याला भांडवल नाही, फक्त येण्या जाण्याचं भाडंच लागतं. हां, म्हणजे खर्च कमी असल्यामुळे एक आपल्याला थोडंसं एक फुलाची पाकळी याच्या मधानं आपल्याला मिळालेली आहे. तर या ठिकाणी आपल्याला एकदा आंबे लावलेले आहे, फक्त पाणी देण्याची गरज या ठिकाणी आपल्याला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो खर्च आहे तो कमी आलेला आहे. त्याच्यामुळे आपल्याला जो खर्च आहे आणि भाव कमी झाल्यामुळे त्या एवढं काय असं तुम्हाला जाणवलेलं नाही आहे. तर या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या प्रकारे आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर चांगल्या प्रकारे या ठिकाणी आपल्याला आंब्यासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. चांगल्या क्वालिटीमध्ये आंबा आहे, त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला चांगल्या प्रकारे तेजी आहे. परंतु मार्केटमध्ये आता आंब्याची आवक कमी आहे, त्याचबरोबर दर जे आहे या ठिकाणी आपल्याला वाढलेले पाहायला मिळतात.
या ठिकाणी आपण पाहू शकता स्वीटकॉर्न कणीस आपल्याला पाहायला मिळते. तर कमी क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला स्वीटकॉर्न कशासाठी कमीत कमी 70 रुपये ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. क्वालिटी पाहू शकता या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आज कमीत कमी 17 ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक पाहू शकता या ठिकाणी आपल्याला आवक ही पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर जे आहे ते आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 70 रुपये ते जास्ती असतं 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या स्वीटकॉर्नसाठी दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता आपल्याला अननस पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी लहान साईजमध्ये कमीत कमी 400 रुपये डझन या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर त्याचबरोबर मोठ्या साईजमध्ये आपल्याला जास्ती असतं 900 रुपये डझनपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर अननसची आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला TGRमध्ये असलेले पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता कलिंगड आपल्याला कमी क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर कलिंगडासाठी आज दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 रुपये किलो ते जास्ती असतं. एक नंबर चांगल्या क्वालिटीचा कलिंगडासाठी 11 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 5 रुपये ते जास्ती असतं 11 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये पपई पाहायला मिळते. तर आज पपईसाठी कमीत कमी चांगल्या क्वालिटीमध्ये 10 रुपये ते जास्ती असतं 18 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीच्या पपईसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर एक नंबर क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला पपईसाठी चांगल्या प्रकारे दर पाहायला मिळते. तर आवक ही आहे त्याचबरोबर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता संत्र्यांची क्वालिटी आपण त्यात पाहायला मिळते. तर आज कमीत कमी 30 रुपये किलो ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला चांगल्या मोठ्या साईजमध्ये संत्र्यांसाठी दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर संत्र्यांच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला स्थिरता पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता लहान साईजमध्ये आपल्याला या ठिकाणी आपल्याला मोसंबी पाहायला मिळते. तर आज मोसंबीसाठी कमीत कमी 25 रुपयेपासून ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला लहान साईजमध्ये या ठिकाणी आपल्याला मोसंबीची आवक पाहायला मिळते. तर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 30 रुपये ते जास्ती असतं 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता फणस आपल्याला क्वालिटीमध्ये पाहायला मिळते. तर फणससाठी आज कमीत कमी 10 रुपये ते जास्ती असतं चांगल्या क्वालिटीमध्ये 20 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. तर फणसाच्या दरामध्ये या ठिकाणी आपल्याला तेजी पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता तोतापुरी आंबा पाहायला मिळते. तर क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला तोतापुरी आंब्यासाठी कमीत कमी 40 रुपये ते जास्ती असतं 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर आवक या ठिकाणी आपण पाहू शकता मोठ्या प्रमाणावरती आवक आहे. त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला कमी झालेले पाहायला मिळतात. या ठिकाणी आपण पाहू शकता डाळिंबाची क्वालिटी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये डाळिंब पाहायला मिळते. तर आज डाळिंबासाठी कमीत कमी 60 रुपये किलो ते जास्ती असतं 160 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. क्वालिटीनुसार या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर क्वालिटी चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला 160 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळते. या ठिकाणी आपण पाहू शकता सीताफळाचे सीझन आपल्याला चालू झालेलं पाहायला मिळते. तर आज सीताफळासाठी कमीत कमी 60 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते. तर जास्तीत जास्त 130 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये सीताफळासाठी दर पाहायला मिळालेला आहे. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत या ठिकाणी आपल्याला चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी आपल्याला 130 रुपयेपर्यंत उच्चांकी दर या ठिकाणी आज आपल्याला पाहायला मिळतोय. या ठिकाणी आपण पाहू शकता लिंबांची आवक आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर आज लिंबांसाठी दर या ठिकाणी आपल्याला कमीत कमी 40 रुपये ते जास्तीत जास्त 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळतो. तर लिंबांचे दर या ठिकाणी आपल्याला थोडेसे आज 5 रुपयांनी कमी झालेली पाहायला मिळतात. क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते. तर क्वालिटी आपण पाहू शकता एक नंबर टॉप क्वालिटीमध्ये 45 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला जास्तीत जास्त दर पाहायला मिळालेला आहे. तर दरामध्ये या ठिकाणी आपल्याला आज 5 रुपयाची घसरण या ठिकाणी आज पाहायला मिळालेलं आहे. तर आवक जास्त झाल्यामुळे या ठिकाणी आपल्याला लिंबांच्या दरामध्ये आज या ठिकाणी आपल्याला घसरण पाहायला मिळालेलं आहे. तर आवक पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला 40 ते 50 रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत.